मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 8:30 वाजलेले आहेत. आज पेंट करायचे भैया थोडंसं लवकर झाले आहेत मॉर्निंगला, म्हणजे 6-6:30 वाजता ते आलेले होते. कारण एकदम आता भिंती तर राहिली नाहीत, एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं दारं, चौकटी, खिडकी हे सगळं आज पेंट करायचं आहे. त्यामुळे थोडंसं लवकर आलेले आहेत. आणि वरी काही जण गेलेले आहेत, म्हणजे वरती जे चौकटी आहेत, खिडकी आहे तिथं लावण्यासाठी 2-3 वरती आहेत, 2-3 खाली आहेत. तर इकडे हे भैया लावत आहेत सगळ्या चौकटीला आणि बाबाही आंघोळीला आलेले आहेत. आणि घड्याळ जे आहे ना ते बंद पडलेलं आहे यावेळेत. तर किचनची सगळी कामं आवरलेली आहेत, स्वयंपाक पाणी झालेला आहे आणि थोडंसं पसारा आहे ते नंतर काढणार आहे. अगोदर या भैयांसाठी मी बनवत आहे इकडं रसना. म्हणजे मॉर्निंगला पण त्यांना चहा घ्यायचा नव्हता, म्हणत होते गरमी खूप आहे. खरंच गरमी खूप वाढलेली आहे. आता मॉर्निंग असो, इव्हनिंग असो किंवा रात्रीची वेळ असो, गरमी जास्त आहे. तर इकडं रसनाच बनवत आहे. रसना संपलेला होता तर दिनेशला आणायला सांगितलं तर 4-5 पॉकेट घेऊन आलेला आहे. एका पॉकेटामध्ये एका वेळेला 10 ग्लास रसना बनतो. तर इकडे मी एका गंजात पाणी घेतलेलं आहे. यामध्ये मी हे रसना टाकलेले, म्हणजे एक पावडरमध्ये येत आणि एक लिक्विडमध्ये, एकाच पॉकेटमध्ये दोन्ही असतात. तरी पूर्णपणे मी यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडीशी साखर टाकूया आणि छान अगोदर मी मिक्स करून घेते. आणि उन्हाळ्यामध्ये कधी लिंबू घरी राहतं कधी राहत नाही, त्यामुळे ना रसना आणून ठेवलं हे ठीक आहे. म्हणजे कोणी पाहुणे वगैरे आले किंवा आता आपल्याला प्यायचं आहे किंवा आता हे पेंट करायचे भैया त्यांच्यासाठी दररोजच बनवत आहे मी. तर 4-5 पॉकेट घेऊन आलेलं आहे दिनेश. तर इकडे मी सगळं जे रसना आहे ते लिक्विड ते टाकलेले, पावडर टाकलेलं आहे, साखर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ आणि जिरा पावडर. म्हणजे जिरा पावडर टाकलेला ना खरंच टेस्ट खूप छान येतो. हे जिरे मी भाजून वाटण करून ठेवलेलं आहे. जेव्हा हे रसना, लिंबू पाणी काही बनतं किंवा आपण भाजीमध्ये पण हे टाकू शकता. तर इकडं अर्धा चमचा मी हे जिरा पावडर टाकलेला आहे आणि थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. आता छान मिक्स करून घेऊया, म्हणजे साखर विरघळेपर्यंत. मग नंतर यामध्ये मी आईस क्यूब टाकणार आहे. म्हणजे पाणी मी नॉर्मलच घेतलेलं आहे हंड्यामधलं. तर इकडं मी आईस क्यूब घेतलेले आहेत आणि 4-5 आईस क्यूब मी यामध्ये टाकलेले, म्हणजे छान ते व्यवस्थित गार होईल. आणि बाकीची कामं तर आहेतच आहेत. यावेळी तुम्ही बघू शकता किती गोंधळ चालू आहे. किचनवर थोडासा पसारा वगैरे पडलेला आहे, म्हणजे कणिक मळी ना त्यामुळे ते पीठ असं झालेलं आहे. तर तेही धुवून घ्यायचं आहे मला. तर विचार केला की अगोदर रसना बनवून द्यायचा, मग जी भांडी पुढे पडलेले आहे ते क्लीन करूया, मग किचन काउंट स्वच्छ करू. तर इकडं सगळ्यांसाठी हे रसना बनलेला आहे. ग्लासामध्ये वरतून मी एक आईस क्यूब टाकलेले आहेत, कारण वरती काही जण आहेत, खाली काही जण आहेत. तर तिथवर जाईपर्यंत हे आईस क्यूब विरघळून जाणार आहे. तर इकडं दीपक नेऊन देईल सगळ्यांना, तोपर्यंत मी बाकीची कामं सगळी आवरून घेते. तर इकडं या दाराला ना जे आहे ना अगोदर बदामीच पेंट दिलेला आहे, म्हणजे बदामी कलरचं. नंतर मग याला सागणीचा कलर देण्यात आलेला आहे, म्हणजे 1-2 दिवस ते छान हडकल्यानंतर देता येतं असं म्हणत होते. तर दोघे राजकुमार बसलेले आहेत आमचे निवांत, म्हणजे धावपळ खूप होते ना, तर थोडंसं निवांत बसतात, थोडंसं बोलणं चालणं होतं, चलत असतं. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे, मॉर्निंगची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. दिनेश गेला होता खेळण्यासाठी, आत्ता आलेला आहे. आणि माझीही मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ झालेले आहे आणि केस झटकत आहे. आणि इथं पोर्समध्ये थोडासा पसारा, बकेट हे ते खूप सारं दिसत आहे. आता ते पेंट पूर्ण झाल्याशिवाय मला काहीच काढता येत नाही. तर 3-4 दिवस झाला असाच प्रकार आहे ना. मला व्यवस्थित झाडू मारता येतं ना, ते पसारा व्यवस्थित ठेवता येतं असं झालेलं आहे. जोपर्यंत की पूर्ण घरचं पेंट होत नाही तोपर्यंत काही ऑप्शन नाही आहे. तर इकडं घड्याळ बंद पडलेलं आहे. दिनेशला तेच म्हणलं, घड्याळ बंद पडलेलं आहे म्हणजे ना घडीकडे लक्ष जाताना असं वाटतं की आता 7 वाजलेले आहेत. म्हणजे तिथं 9 वाजले तरी पण त्या घडीमध्ये 7च वाजलेले आहेत. तर त्याचं जे ग्लास आहे ना वरचं ते निघालेलं आहे आणि ते अडकत आहे त्या काटाला, तेच म्हणत आहे दिनेश. तर ग्लास काढून ठेवलेलं आहे, घड्याळ चालू केलेले आहे. तर आता आलेली आहे मी किचनमध्ये. अगोदर मी स्वयंपाक करून घेते, देवपूजा करायची आहे. म्हणजे मॉर्निंगला ना खूप धावपळ आपली होत असते, ते करायचं हे करायचं आहे, सगळ्यांना आवरून द्यायचं आहे, सगळ्यांचं एक वेळचं जेवण होईपर्यंत अशी धावपळ सुरू असते. तर दीपक गेला, दिनेश येऊन बसला. म्हणजे इथलं जे आहे ना स्टँड मी काढलेलं आहे, तर तेव्हापासून यांना बसण्याची शीट झालेली आहे. ते म्हणजे हॉलमध्ये सोफा आहे, बाहेर चेअर ठेवलेले आहेत, सगळं आहे, तरी पण त्यांना तिथं बसायचं नसतं. इथं किचन काउंटवरतीच बसायचं असतं आणि माझ्या कानात गुणगुण सुरू असते यांची. तर असं मी अगोदर वरण बनवून घेते. तर डाळ शिजलेली आहे, डाळ एक मी वेगळ्या भांड्यात काढली, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ टाकलेलं आहे, चिंचेचं पानं टाकलं, घाटून घेतलेलं आहे. आणि इकडे मी वरणाला अगोदर तडका दिलेला आहे आणि बाबांसाठी स्वयंपाकवरण पण बनलेलं आहे. आणि इकडे बघू शकता लोणच्यासाठी आंबे पण घेऊन आलेले आहेत. म्हणजे तुम्ही म्हणता आता इतक्या लवकर लोणचं बनवत आहे, तर हो दीपक जाणार आहे, तर दीपकला देण्यासाठी मी इकडे लोणचं बनवत आहे. जास्त नाही बनवलं. आंबे बघू शकता तुम्ही, 10 ते 12 आंबे असतील, 10-12ही नाही, फक्त 10च आंबे होते. तर ते आंबे अगोदर पाण्यात टाकून ठेवलेले आहेत, म्हणजे मऊ पडणार नाहीत. ते कालच रात्री घेऊन आलेले आहेत, पण रात्री झालंच नाही, थोडासा लेट झालेला होता. तर मला मॉर्निंगला हे आंबे सगळे पाण्यात टाकून ठेवूया.
एक मोठं पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये खूप सारं पाणी टाकलेलं आहे. दिनेश इकडे थांब्यानं पाणी त्यामध्ये ओतत आहे. आणि दुपारच्या वेळेस मी लोणचं बनवणार आहे, कारण आता कामाचं तरी गोंधळ आहे, तरी पण हे पण कामं गरजेचे आहेत, कारण आता कैऱ्या राहणार पण नाही आहेत. आजच्या आजच मला लोणचं बनवायचं. तर अगोदर मी रोजचं स्वयंपाक पाणी आवरून घेते, किचनपासून फ्री होते, मगच लोणच्यासाठी मसाला वगैरे तयार करायचा आहे. मी तोपर्यंत दीपकला म्हणलं की हे कैऱ्या जे ना कट करून दे. तर कैऱ्यामध्ये कोय असते ना, त्यामुळे थोडंसं कठीण असते याला कट करणं. एकतर छोटी कुऱ्हाड किंवा कत्ता वगैरे असे थोडेसे मजबूत जे आहे ना चाकून तरी जमणार नाही आहे. तर बघूया आता कशा पद्धतीने करू शकता. म्हणजे बाबांकडे छोटी कुऱ्हाड ठेवलेली आहे, म्हणजे काहीतरी फाटे वगैरे कट करण्यासाठी, तर त्यानंच ते व्यवस्थित येईल. तर इकडं बाहेर मोगऱ्याचं वेल पण कट करायचं आहे. तर दीपक इकडं हे वेल जे आहे ना थोडं थोडं करून कट करते. जी छोटी कुऱ्हाड आहे त्यानं पण जमत नव्हतं, कारण खूप मोठं झालेलं आहे ते वेल. आणि मी धुवत आहे इकडं कपडे. म्हणजे काल मी पडदे सगळे एका बकेटात भरून ठेवलेले होते, कारण मला मॉर्निंगला हे सगळं लवकर धुवायचं होतं. आणि हे सगळं मी मशीनला लावेन, याचा कलर चेंज होऊ शकतो. परत स्टोनचे पण आहे, त्यामध्ये उलनचे पण आहेत. तर म्हणलं हे हातानं धुणं ठीक आहे. तर इकडं मी खूप सारं पाणी घेतलेलं आहे, यामध्ये थोडंसं निरमा टाकलं आणि अगोदर पडदे वगैरे सगळे मी भिजत घालत आहे. म्हणजे भिजून एक थोडा वेळ ठेवलं आणि धुवायला घेतलं की पटकन हे स्वच्छ निघतात, म्हणजे कमी मेहनतीमध्ये क्लीन निघतात ते. तर इकडे सगळे पडदे मी एक एक करून भिजत घालत आहे, म्हणजे या पाण्यामध्ये बुडवून एका वेगळ्या बकेटात ठेवत आहे. आणि हे जे उलनचे आहेत, परत जे स्टोनचे आहेत ते पण मी भिजवून ठेवणार आहे. त्यावरती खूप धूळ अशी जमलेली आहे. खूप दिवस झालेला, म्हणजे आपण दसरा दिवाळीमध्येच ते काढतो, त्यामुळे ना खूप दिवस झाला. आणि आता तसं तर हे जे पेंटिंगचं काम चालू आहे, त्यामुळे ते धूळ खूप उडलेली आहे, त्यावरती पेंट पण पडलेलं होतं, त्यामुळे धुवून घ्यावं. आणि इकडं मागच्या साईडला म्हणजे खाली कंपाऊंडला पण इकडं पेंट करत आहेत. बाहेरच्या साईडला मी ग्रे कलर आणलेला आहे. तर भीती झालेल्या आहेत, खाली कंपाऊंड राहिलेलं होतं, तिथं पण ते ह्या पेंट करत आहेत. आणि कपडे वगैरे धुवून झाले, म्हणजे पडदे वगैरे सगळे धुवून मी वरती उन्हाला टाकलेले आहेत, कारण आता तिथं पेंटचं काम चालू होतं आणि त्यावरती परत पेंट पडणार होतं, म्हणून तिथले सगळे कपडे मी काढले. म्हणजे एक वेळा मी उन्हाला टाकलेले होते, म्हणजे उलाढाला खूप झाला, भरपूर वेळ गेला त्यामध्ये. एकतर धुवायला वेळ गेला आणि मी वाळू घातलेले होते संग इथंच. तर ते वेळा म्हणलं की अगोदर ते काढा. तर सगळे वरती नेऊन मी उन्हाला टाकून आलेले आहे. आणि त्यानंतर बेसिंग वगैरे सगळं क्लीन केलं, कारण त्यावरती पेंट पडलेलं होतं. तरी सगळी कामं आवरल्यानंतर मी इकडे हरभऱ्याची भाजी बनवली. म्हणजे मॉर्निंगला फक्त वरण भात भाकरी इतकं बनलेलं होतं, भाजीला मी काही बनवलेलं नव्हतं, कारण काही नव्हतं फ्रीजमध्ये. तर दुपारी मी म्हटलं की हरभऱ्याची भाजी बनवूया. तर ही हरभऱ्याची भाजी बनलेली आहे. दीपकला मला अगोदर जेवण कर आणि मग हे कैऱ्या मला कट करून दे. आणि डबा पण रिकामा झालेला होता, म्हणजे डाळ मी उन्हाला टाकलेली होती. आणि हा डबा मी क्लीन करून ठेवते, म्हणजे डाळ वाळल्यानंतर यामध्ये भरून ठेवता येईल. जेव्हाही काही रिकामं होतं संग डबे मी क्लीन करून ठेवत असते, त्यामुळे डबे घाण पण होत नाहीत आणि आपल्याला एकत्रच क्लीन करायची गरज बी पडत नाही. म्हणजे जसं आपण दसरा दिवाळी एकत्र काढतो सगळं, त्यावेळेस क्लीन करतो, खूप घाण होतात तोपर्यंत. तर जेव्हाही डबे रिकामे होतात ना, त्याच वेळेस मी क्लीन करते आणि मग त्यामध्ये सामग्री भरत असते. तर इकडे हे डबा क्लीन करून मी इथंच ठेवलेला आहे. आणि आता इकडे दीपकला म्हणलं की अगोदर कैऱ्या जे आहेत ना ते मला चिरून दे, म्हणजे कट करून दे, तोपर्यंत मी इकडं मसाल्याची तयारी करून घेते. तर इकडं मसाला बनवण्यासाठी लागणारे खूप सारं लसूण. तर हे गावरान लसूण आहे, जे इथंच बाबांना घातलेलं होतं. तर हे लसूण ना थोडंसं म्हणजे त्याचं जे पाचोळा असतो ना एकदम पातळ असतो आणि सोलायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर मी काय केलं, इकडं खूप सारं लसूण घेतला सुपामध्ये आणि हातानं चोळलेला आहे थोडा वेळ, आणि फटकून मी थोडा वेळ उन्हाला ठेवणार आहे. जेव्हा आता मी चोळत आहे तर अर्धा पाचोळा गेलेला होता, मग उन्हाला ठेवून मी परत चोळे ना तर पूर्णपणे पाचोळा निघून जाणार आहे. म्हणजे जास्त वेळ लागणार नाही सोलण्यासाठी, पण एक पाकळ्या पण सोलताना भरपूर वेळ जातो आणि एकदम छोट्या पाकळ्या असतात त्याच्या. हे गावरान लसूण असंच असतं. तर सगळं मी चोळून घेतलेलं आहे इकडं. तोपर्यंत दीपकला म्हटलं की ते कैऱ्या कट करून दे. दीपकचं जेवणही झालेलं आहे. तर कैऱ्या कट करायला थोडासा वेळ लागणारच आहे, कारण त्यामध्ये जी कोय असते ना ती खूप निब्बर असते आणि ते कट लवकर होत नाही. आणि इकडे बाहेर पेंटचं काम चालू आहे. वरच्या साईडला व्हाईट कलर दिलेलं आहे, साईडनं ग्रे कलर द्यायचा आहे. तर इकडे अगोदर वरच्या साईडचं आहे ना पूर्ण व्हाईट कलर ते लावून घेत आहेत. तर पेंट आता त्या पोर्समध्ये खूप सारं पडलेलं आहे. तिथं बकेटं वगैरे आहे, ते खूप सारं म्हणजे पाऊल ठेवायला जागा नाही असं झालेलं आहे. बाहेरचं पूर्ण अवस्था बिघडलेली पूर्ण घरची. तर असं आता ते सगळं पेंट कंप्लीट झाल्यानंतरच मला ते काढता येईल, कारण आता काढेन तरी पण ते पडणार आहे. तर मी माझी कामं आवरून घेते, लोणचं वगैरे बनवून घेते. तर इकडं दीपकला म्हणलं की कत्त्यानं आलं तर ठीक आहे, नाही तरी कुऱ्हाड घे, छोटीची कुऱ्हाड येते ना त्यानं पण कट होतं व्यवस्थित. तरी पण दीपक म्हणत आहे की कत्त्यानं जमतं का ते बघतो. कत्ता म्हणजे ही मोठ्या आकाराची सुरीच आहे. म्हणजे जेव्हा मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं तेव्हा 4-5 सुऱ्या आणि एक चॉपिंग बोर्ड आलेलं होतं. तर त्यामध्ये चाकू जे आहेत ना छोट्या साईजचे होते. तर त्यामध्येच हा एक मोठा चाकू पण आलेला आहे. दररोज काही यूजमध्ये येत नाही आहे.
पण आज या मोठ्या सुरीनं खूपच महत्त्वाचं काम केलेलं आहे. कैऱ्याने एकदम सोप्या पद्धतीनं कट होत होत्या यामध्ये, म्हणजे कुऱ्हाड वगैरे हे ते घेण्याची गरज पडलेली नाही आहे. तर दीपकने इकडे या कत्त्यानंच हे कैऱ्या सगळ्या कट करून दिल्या होत्या, म्हणजे याच्या पोळ्या पण संग वेगळ्या करत आहे. तर इकडे जास्त आंबे नाहीत, फक्त 10 आंबे आहेत. 10-12 आणलेले होते, 2 आंबे मी चटणीसाठी ठेवलेले आहेत आणि जे बाकीचे आहेत ना ते इकडे दीपक मला चिरून देत आहे, म्हणजे कट करून देत आहे. अशा पद्धतीने एकदम छोट्या फोडी करत होता. याच्या जे आंब्याची कोय असते ना ते पण संग वेगळी केलेली होती. तोपर्यंत मी मसाला तयार करून घेते. तर भाजी बनलेली आहे. म्हणजे भाजीचं कसं असतं ना, जेव्हा जेवण करतात त्यावेळेस भाजीचा खूप मोठा गोंधळ असतो, खूप मोठा प्रश्न असतो की काय बनवायचं. जेव्हा ऑप्शन असतं त्यावेळी तर खूपच टेन्शन येतं. तसं झालं होतं. तर मी ह्या हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे. तर इकडे मी काढून घेतले आहेत आता मसाल्यामध्ये लवंग घेतलेले आहे 10-12 आणि मिरे घेतले 10-12 आणि 1 ते 1.5 चमचा मी मेथीदाणा घेतलेला आहे आणि मोहऱ्या घेतलेल्या आहेत वाटीने 2 वाटी. या मोहऱ्याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं दिलेली असतात. म्हणजे कुठे तिक्क्या पण म्हणतात, कुठं मोहरी म्हणतात, कुठं आता हिंदीमध्ये त्याला राई म्हणतात. तर कुणीही दुकानामध्ये भेटून जातं, गावाकडे तरी शेतामध्येच पेरलं जातं. तर इकडे 2 वाटी मी मोहरी घेतलेली आहे, म्हणजे 10 कैऱ्याच्या हिशोबानं 2 वाटी मोहऱ्याचं पीठ पुरेसं आहे. तर इकडं मोहऱ्या मी बाहेरच मिक्सर लावणार आहे, कारण आता दीपक पण इथं कैऱ्या कट करत आहे. तर म्हटलं बाहेरच मी सगळे मिक्सरचं जे काम आहे ते बाहेरच करणार आहे आणि जे मसाला बनणार आहे ते अगोदर बनवून घेते, कारण मसाला जे आहे ना व्यवस्थित गार झाला पाहिजे, त्यामुळे मी अगोदर मसालाच बनवून घेणार आहे. तर इकडे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने दीपक ते कैऱ्या जे ना ते कट करत आहे. एकदम छोट्या फोडी करत आहे. मी मला हाताला वगैरे लागेल, मला भीती वाटत होती, पण दीपक एकदम सोप्या पद्धतीने एकदम निवांत कैऱ्या जे ना एकदम बारीक फोडी करत होता. तर लसूण जे आहे ना मी चोळून अगोदर फटकून घेतलं आणि जे थोडंफार पाचोळा राहिलं होता तर थोडा वेळ उन्हाला ठेवलं, परत चोळाने फटकून घेतलेला आहे, म्हणजे पूर्णपणे पाचोळा निघालेला आहे. आणि दिनेशने इकडे फिल्टरचं पाणी पण घेऊन आलेलं आहे, म्हणजे कॅन भरून उरलेला आहे यामध्ये. तर अगोदर मी हे जे तांब्याचं हांड आहे ना ते क्लीन करून घेते. बघू शकता कसा बेरंग झालेला आहे, म्हणजे क्लीन केला 1-2-3 दिवसच ते व्यवस्थित राहतं आणि 2-3 दिवसानंतर जशाला तसाच कलर होतो याचा. तर अगोदर तर मी लिंबू आणि मीठ घेऊन क्लीन केले पूर्ण हांडा. बघू शकता छान चमक आलेली आहे, पण हे चमक जास्त वेळ राहणार नाही आहे, लगेच डाग पडतात, म्हणून मी वरून आणखीन परत पितांबरी पावडर लावून छान घासून स्वच्छ केलेलं आहे. धुवून मगच फिल्टरचं पाणी यामध्ये ओतून ठेवणार आहे. तर बघू शकता एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे हांड्याला. आता अगोदर पाणी वतून ठेवते आणि पुसून घेते. जे पाणी आहे ना ते पूर्ण पुसलं तर लवकर डाग पडणार नाही, 1-2-4 दिवस तरी चमक बनून राहते. तर इकडे पाणी घातलेले म्हणजे अधूनमधून ही पण कामं होत असतात. म्हणजे असं नाही की आपण एकच काम हातात घेतलं आणि ते काम पूर्ण होतं, त्यामध्ये अधूनमधून घरची खूप सारी छोटी कामं होत असतात. तिकडे हांडा क्लीन केला, पाणी ओतून ठेवलेलं आहे आणि हांडा मी पुसलेला आहे आणि हा पण हांडा मी पुसला. बघू शकता एकदम सोन्यासारखं चमकत आहे. तर इकडे बघू शकता तोपर्यंत दीपकने कैऱ्या कट केलेल्या आहेत, म्हणजे एकदम छोट्या अशा फोडी केलेल्या आहेत. आणखी 2-4 कैऱ्या राहिलेल्या आहेत. तोपर्यंत मी पटकन मसाला तयार करून घेते. तिकडे सगळं मी काढून घेतलेली चुन्याची डबी पण घेतली, म्हणजे असं म्हणतात चुना टाकल्यानं लोणच्याला कलर खूप छान येतो, म्हणून मी इकडे लसूण घेतलं, कैरी तर आहेच, लसूण घेतलं, मेथीदाणा, मिरे आहेत, लवंग आहे आणि काय घेतलं, चुना घेतलं. तर हे सगळे मसाले काढून घेतलेले आहेत. अगोदर हे मसाले मी भाजून घेणार आहे, नंतर मोहरी पावडर बनवणार आहे. मोहऱ्या पण मी थोडा वेळ उन्हाला ठेवलेल्या होत्या. तर इकडं कैऱ्या पण सगळ्या चिरून झालेल्या आहेत. आता पटकन बाकीची तयारी करून घेते, परत मग ते हे कामं लागतात, मग त्यामध्ये होणार नाही एक वेळा. म्हणजे तसं तर लोणचं बनवायला थोडासा वेळ लागतो, मसाला वगैरे थोडंसं तामझाम आहे ना, आणि लोणचं वर्षभर टिकून पण राहतं. तर इकडं मी घेतलेले पॅनमध्ये तेल. अगोदर मी हे सगळं तळून घेणार आहे, जसं की मिरे, लवंग आणि मेथीदाणा आणि लसूण पण वाटून घ्यायचं आहे. तर इकडं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी सगळी जिन्नस एकत्र टाकलेले आहेत. तर थोडंसं परतून घेऊया आणि गॅस मी कमी ठेवलेला आहे. आणि लवंग आणि मिरेना खूप उडतात, त्यामुळे थोडंसं वरती मी झाकून हे जे आहे ना भाजलेलं आहे. नंतर मी गॅस बंद केला. तर बघू शकता इकडं नंतर पण उडतच होते हे, आणि खाली काढून ठेवलेलं आहे. हे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला गार करून घ्यायचे आहेत, म्हणजे आता आंब्याचा सीझन तर आहेच, लोणचं सगळ्याच्या घरी बनतच आहे. असं म्हणलं जातं की किरकता झाल्यानंतर लोणचं बनवतात, पण आता कैऱ्या आलेल्या होत्या त्यामुळे मी इकडे थोडंफार बनवत आहे. नंतर किरकता झाल्यानंतर पण मी लोणचं बनवणार आहे. तर हे मसाले तळून मी काही प्लेटात काढून ठेवलेले आहेत आणि याच पॅनमध्ये मी परत तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे, म्हणजे 1/2 किलोच्या जवळपास हे तेल आहे. यामध्ये
मी 2 चमचे जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडतं तोपर्यंत मी इकडे लसूण वाटून घेते. आणि इकडे बघू शकता लसूण पण मी जास्त प्रमाणातच घेतलेला आहे, म्हणजे 1 वाटीभर मी लसूण घेतलेला आहे. तर बघू शकता इकडे जिरं छान तडतडलेलं आहे. आता यामध्ये टाकूया वाटलेला लसूण. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण पॅन जाड आहे ना, जास्त वेळ गरम राहतं, तर नंतर याची प्रोसेसिंग थांबणार नाही, म्हणून मी गॅस अगोदरच बंद केलेला होता. आणि तसं तर हे मसाला व्यवस्थित गार झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचा आहे. जोपर्यंत हा मसाला गार होईल तोपर्यंत मी मोहरी वाटून आणते, म्हणजे इथं स्पेस नाही, बघू शकता ते आंबे वगैरे कट केले कोया सगळीकडे उडून पडलेले आहेत, त्यामुळे बाहेर मिक्सर लावलेले तिथंच मी मोहरी वाटून आणते. तोपर्यंत मसाला पण इकडं, म्हणजे हे जे लसूण मी टाकलेला होता बघू शकता कलर चेंज झालेला आहे, एकदम छान फोडणी बनलेली आहे. तर उचलून खाली ठेवलेले छान गार झाल्यानंतरच आपल्याला हे लोणच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर इकडं आणखीन 1-2 कैऱ्या राहिले, दीपक कट करत आहे, तोपर्यंत मी मोहरी पावडर करून आणते. आणि बाकीचे पूर्ण मसाले काढून घ्यायचे आहे, जसं लाल मिरची पावडर, हळदी पावडर आणि मीठ थोडंसं जास्त प्रमाणातच आपल्याला घ्यायचं आहे कैरीसाठी, म्हणजे लोणचं जे आहे ना जास्त दिवस टिकून राहण्यासाठी थोडंसं मीठ आपल्याला जास्त ॲड करायचं आहे यामध्ये. तर बघू शकता सगळ्या फोडी एकसारख्या बनवल्या दीपकनं. तर लोणचं बनवण्या अगोदर मी इकडे हे जे रसना आहे ना ते बनवलेलं होतं, तर दीपकला म्हणलं ते पिऊन घे, म्हणजे आता भांडी कुंडे झालेलेच होते. तर इकडे लोणचं मी म्हणजे करून एक डब्यात भरून ठेवते, आणि जी भांडी झाली सगळी एकत्रच क्लीन करायला घेणार आहे. म्हणजे जे पेंट करायला भैया आलेले त्यांच्यासाठी रसना बनलेला होता, म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा मी रसना बनवते. चहा तर पितच नाहीत, गरमी खूप आहे ना त्यामुळे. तर गार रसना किंवा असंच काहीतरी ज्यूस वगैरे मी बनवत आहे. तर दीपक इकडे पहिला घेतलेला आहे, मला पण दिलेला आहे. तर तुम्ही या सगळेजण रसना एन्जॉय करायला. तर रसना पिऊन झालेला आहे. आणि एक वेळा मी हे जे फोडणी आहे ना ते गार होण्यासाठी मी काय केलं, ताटलीत पाणी घेतलं आणि त्यामध्ये मी हे पॅन ठेवलेलं आहे, म्हणजे ते लवकर गार होईल थोडंसं. आणि आता काढून घेऊया मसाले. तर मोहरी मी वाटलेली आहे. आता हळदी पावडर घेऊया, म्हणजे 10 कैरीच्या हिशोबाने मी इकडे 1 ते 1.5 चमचा हळदी पावडर घेतलेली आहे. आणि या मसाला डब्यातल्या वाटीने 1 वाटी भरून मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आणि याच वाटीने 1 वाटी मी मीठ घेणार आहे, म्हणजे एकदम करेक्ट मेजरमेंट आहे. आणि याच वाटीने 2 वाटी मी मोहरी पावडर घेतलेली आहे. तर सगळे मसाले मी काढले. आता यापेक्षा मी दुसरा मसाला कुठला टाकलेला नाही. लोणचं मसाला वगैरे असलं तर ते ॲड करू शकता. मी तर कसलेच वेगळे मसाले घेतलेले नाही, जे घरचे आपले रेग्युलर मसाले आहेत तेच मी इकडे घेतलेले आहेत. तर मसाले सगळे काढून घेतले, कैरी वगैरे सगळं मी खाली आणून ठेवत आहे, कारण आता थांबल्या म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो आणि थांबल्या पायाची वाट लागत आहे, म्हणून म्हटलं निवांत बसून ही लोणचं बनवायचं. म्हणजे सगळी तयारी झालेली आहे, फक्त आता मिक्स करायचं काम आहे. तर एक मोठं मी भांडं घेतलेलं आहे, टोपलं घेतलेलं आहे, त्यामध्ये कैऱ्या काढलेल्या आहेत. आणि जे मसाले मी अगोदर तळून ठेवलेले होते, जसं लवंग आहे, मिरे, मेथीदाणा, ते सगळं मी याच फोडणीमध्ये टाकलेलं आहे, सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे. आणि हे जे सुके मसाले काढलेले होते ते सगळे मिक्स करून घेतले. आणि हे मसाले अगोदर मी इकडं कैरीच्या फोडीवरती टाकत आहे आणि छान मिक्स करायचं आहे. नंतर ही फोडणी जे आहे ना ते टाकायची आहे. इतकं लक्षात ठेवायचं आहे की फोडणी छान गार झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि पाणी वगैरे टाकायचं नाही. पाणी टाकल्यानं म्हणजे पाणी हे खरं दुश्मन आहे लोणच्याचं. पाणी पडलं ना मग लोणचं खराब होतं, त्यामुळे पाणी पडू द्यायचं नाही. आणि फोडणी पण आपल्याला गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे. फक्त इतक्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर 1 वर्षभर लोणच्याला काहीच होत नाही, जशाला तसं बनवून राहतं आणि खूप टेस्टी बनतं. आणि आंब्याचं लोणचं सगळ्यांचं फेवरेट असतं, म्हणजे जसं आपण लिंबूचं, मिरचीचं लोणचं बनवतो ते पण छान असतात, पण सगळ्यात छान, सगळ्यात टेस्टी खाण्यासाठी म्हणजे हे आंब्याचं लोणचं असतं, सगळ्यांचं फेवरेट असतं. तर इकडं सुके मसाले टाकून मी मिक्स केले. नंतर ही फोडणी टाकलेली आहे यामध्ये आणि छान मिक्स करूया. तर इकडे बघू शकता लोणचं बनवून तयार झालेलं आहे. आता एक या काचेच्या भरणीमध्ये, म्हणजे भरणी मी अगोदरच धुवून ठेवलेली होती, छान पुसून घेतलेली आहे, म्हणजे छान अशी कोरडी करून घ्यायची, थोडेसे पाणी असलं नाही पाहिजे. आता हे लोणचं या भरणीमध्ये भरून ठेवूया. अगोदर तरी पूर्ण अर्धी भरणी झालेली होती आणि मॉर्निंगला जसं बघितलं मी एकदम थोडंसं झालेलं होतं, म्हणजे रात्रभरातच हे छान मुरलेलं होतं. तर लोणचं बनलेलं आहे. आणि दीपकचं इकडे काय चाललेलं तर थोडेसे डबे काढलेले होते, मला ते सगळं व्यवस्थित ठेवू, तर दीपक ठेवत आहे. तर लोणचंही बनलेलं आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.